गाडीत ते दोघं शांत होते. म्हणजे गौरी ओंकारसोबत बोलत नव्हती, कारण तिला राग जो आला होता. ओंकार मात्र तिच्या बोलण्याची वाट पाहत होता. पण त्याला माहिती होते, मॅडम काही बोलणार नाही म्हणून. तोच त्यांची गाडी पुण्याच्या दिशेने न जाता मुंबईच्या दिशेने जायला निघाली. रस्ता बघून गौरी गोंधळली. ओंकारला विचारायची इच्छा तर खूप होत होती, पण त्याचा राग आल्यामुळे ती काहीही न बोलता शांत बसून होती. तोच गाडी थांबली. तसे गोंधळून गौरीने ओंकारकडे पाहिले, तर तो सीट बेल्ट काढून खाली उतरण्याच्या तयारीमध्ये दिसत होता. तिने बाहेर पाहिलं तर समोर बरेच चाटचे स्टॉल दिसत होते. तोच तिच्या साईडचा दरवाजा ओपन झाला आणि तिने गोंधळून ओंकारकडे पाहिले, तर तो स्माईल करत तिच्याकडे पाहत होता. चल, भूक लागली असेल ना, चाट खाऊया. आणि त्याने पुन्हा त्याचा हात तिच्यासमोर केला. तसे तिने आताही त्याच्या हातात हात न देता ती खाली उतरली. ओंकारने तोच हात त्याच्या केसांवरून फिरवला आणि नाही मध्ये मान हलवत दरवाजा बंद केला. ती पुढे तर तो मागे चालत ते स्टॉलजवळ पोहोचले. तिला त्याचा राग आला असल्यामुळे तिने स्वतःसाठी पाणीपुरी घेतली आणि खायला पण सुरुवात केली. तो तिच्या शेजारी येऊन उभा राहिला आणि त्याने पण पाणीपुरीची ऑर्डर दिली. भैया, हम एक ही प्लेट में खाएंगे. तो एक डोळा मारत गौरीकडे पाहत पाणीपुरीवाला भैयाला सांगत होता. गौरी मात्र खाऊकी गिळू नजरेने त्याच्याकडे पाहत होती. बायको, अशी काय बघतेय? आपण नवरा बायको आहोत ना? मग असे एकाच प्लेटमध्ये खाल्ल्याने प्रेम वाढते असे म्हणतात. आणि तो तिच्या प्लेटमधील पुरी उचलून तोंडात टाकतो. ती मात्र त्याच्याकडे रागाने पाहत असते. बायको, पाणीपुरी पण तुझ्यासारखे तिखट आहे बघ, तिला चिडवत बोलतो. ती मात्र खाऊकी गिळू नजरेने त्याच्याकडे पाहत पाणीपुरी खात असते. पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर ओंकार पैसे देतो आणि ते पुन्हा मुंबईच्या दिशेने जायला निघतात. त्यांना पोहोचायला 1.5 ते 2 तास लागणार होता. त्यावेळेत गौरी काही वेळ मोबाईल पाहते, तर काही वेळ सॉन्ग ऐकते. आता तिला झोप लागत असल्यामुळे ती डोळे बंद करते आणि तिला काही वेळातच झोप लागून जाते. ओंकार तिच्याकडे पाहतो तर ती शांत झोपलेली असते. तो एक हात तिच्या गालावरून प्रेमाने फिरवतो. बायको, थोडा वेळ, मग आपण जिथे जाणार आहोत ते बघून तू नक्कीच हॅपी होशील. आणि तो पुन्हा समोर पाहत गाडी चालवतो. असाच 1.5 ते 2 तास निघून जातो आणि ओंकार गाडी थांबवतो. गौरीला खूप गाढ झोप लागलेली असल्यामुळे तिला जाग येत नाही. ओंकार तिला आवाज देतो. गौरी, गौरी, उठतेस का? आपण पोचलोय बघ. तशी गौरी आळस देत डोळे किलकिले करून झोपमधून उठते. एकदा ओंकारकडे आणि एकदा बाहेर पाहते. बाहेर लक्ष जाताच तिची झोप कुठल्या कुठे उडून जाते आणि तिच्या आळसलेल्या चेहऱ्यावर स्माईल येते. समोरची जागा बघून गौरीला खूप आनंद होतो. ती आनंदाने ओंकारकडे पाहते, तर तो पण गालातल्या गालात हसत तिच्याकडे पाहत असतो. बायको, जाऊन तुला लागणाऱ्या सगळ्या वस्तू घेऊन ये. तशी गौरी आनंदातच खाली उतरते आणि तिच्या रूमकडे जायला निघते. पण मध्येच थांबते आणि मागे वळून ओंकारकडे पाहते. ओंकार गोंधळून तिच्याकडे पाहतो, तर ती ओंकारला भली मोठी स्माईल देते आणि आत निघून जाते. तिची ती स्माईल बघून ओंकारला खूप आनंद होतो. बायको, असाच आनंदी बघायचा आहे तुला. आणि तो काहीतरी विचार करायला लागतो. जेव्हा ओंकारला समजले होते की ऑफिसच्या कामानिमित्त त्याला पुण्याला जावे लागणार आहे, तेव्हाच त्याने ठरवले होते सोबत गौरीला घेऊन जायचे. आणि त्याने त्याच्या पीएला सांगून गौरीच्या रूमचा ॲड्रेस पण मिळवला होता. आणि त्याने सकाळी सकाळी गौरीच्या तोंडून पण ऐकले होते की ती तिच्या पांड्याला किती मिस करते म्हणून. तो तिला सरप्राईज द्यायला तिच्या रूमला घेऊन आला होता. गौरी तिच्या रूममध्ये येते तर कोणीही नव्हते. तिची फ्रेंड पण काही कामानिमित्त घरी गेली होती. गौरी तिला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तिचे बुक्स बॅगमध्ये भरत असते. बॅग भरत असताना तिच्या मनात ओंकारचे विचार चालू असतात. म्हणजे तिला विश्वासच बसत नव्हता की ओंकार खरंच तिला तिथे घेऊन आलाय, ते पण तिला न सांगता. खरंच ओंकार, तुम्ही खूप समजून घेतात मला, ती नकळत का होईना मनात बोलते आणि तिच्या बोलण्याचे तिलाच हसू येते. तिने पटापट सगळा सामान पॅक केला आणि तो घेऊन ती कारजवळ आली. सगळा सामान मागच्या सीटवर ठेवला आणि ती तिच्या सीटवर जाऊन बसली. ओंकार पण तिच्याकडे पाहत निघायचं तशी ती हसून होमध्ये मान हलवते. तो गाडी स्टार्ट करतो आणि ते निघतात पुण्याला जायला. मगासपासून शांत असणारी गौरी एक दीर्घ श्वास घेऊन ओंकारकडे पाहत हळू आवाजात थँक्यू म्हणते
आधी ओंकारचे लक्ष नसल्यामुळे त्याला ऐकू येत नाही, म्हणून ती पुन्हा आवाज देते, अहो. आणि तिच्या तोंडून ते क्यूट अहो ऐकून तर ओंकारला खूप आनंद होतो. तो गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवत तिच्याकडे पाहत काय म्हणून विचारतो. तशी ती स्माईल करत त्याला थँक्यू म्हणते. तो भुवया उंचावून, थँक्यू कशासाठी? ती मागच्या सीटवरून तिचा पांडा मांडीवर घेत, यासाठी थँक्यू. तसा ओंकार स्माईल करत पुन्हा गाडी स्टार्ट करतो. गौरी तर एवढी हॅपी होती की त्या पांड्याला तिच्या मांडीवर घेऊन घट्ट मिठी मारून बसली होती. त्या पांड्यावरून प्रेमाने हात फिरवत असताना तिला काहीतरी आठवते आणि ती ओंकारला पुन्हा आवाज देते, अहो. तसा ओंकार तिच्याकडे नजर टाकत काय म्हणतो आणि पुन्हा समोर पाहतो. अहो, ते मला आईस्क्रीम खायचं आहे. ठीक आहे, रस्त्याने कुठे आईस्क्रीम शॉप दिसते का बघ. तो बोलताच ती बाहेर बघू लागली. तिला वाटले नव्हते की ओंकार एवढ्या सहज तिला आईस्क्रीम घेऊन द्यायला तयार होईल म्हणून. तोच तिला समोर आईस्क्रीम शॉप दिसते. अहो, थांबा थांबा, ते बघा आईस्क्रीम शॉप. ओंकार पटकन गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवतो. ओंकार गौरीच्या हातात काही पैसे देतो आणि आईस्क्रीम घेऊन यायला सांगतो. गौरी पण खाली उतरून तिच्या आवडीचा आईस्क्रीम घेऊन येते. तिला माहिती नव्हते ओंकारला कोणत्या फ्लेवरचा आईस्क्रीम आवडतो, म्हणून ती तिला जो आवडतो त्याच फ्लेवरचा आईस्क्रीम घेऊन येते. आत येताच एक त्याला देते आणि एक ती घेते आणि खायला पण सुरुवात करते. ओंकार त्याचा आईस्क्रीम तिला देत, मला नको आहे, तू खा. आणि तो गाडी स्टार्ट करतो. ती आनंदाने आईस्क्रीम खात होती तर ओंकार गाडी चालवत असताना अधूनमधून तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. अहो, थोडा खा ना. ती ओंकारला खाऊ घालण्यासाठी हात पुढे करते आणि ओंकारचे लक्ष तिच्या ओठांजवळ लागलेल्या आईस्क्रीमवर जाते आणि ओंकार स्माईल करत पुन्हा गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवतो. गौरीला खरं तर कळत नाही ओंकारने गाडी का थांबवली म्हणून. तो हळूहळू तिच्याजवळ जात असतो आणि ती गोंधळून मागे मागे सरकत असते. आता ओंकार तिच्या एवढा जवळ होता की त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. ती भीतीने एक आवडा गिळते. काय काय करताय तुम्ही? तो मिश्किलपणे हसत, काय हे बायको, तूच म्हटली ना मगाशी आईस्क्रीम खा म्हणून, आणि आता मी आईस्क्रीम खायला तयार आहे तर तू अशी घाबरते. तो तिच्याजवळ असल्यामुळे तिला बोलताच येत नव्हते, म्हणजे तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. आता जास्त वेळ न वाया घालवता ओंकारने तिचा चेहरा उजळीत पकडला आणि गौरी तर शॉक लागल्यासारखी त्याच्या डोळ्यात पाहत होती. तो हळूहळू तिच्या ओठांजवळ वाकत असतो आणि इकडे गौरीचे डोकं चालायचे बंद होते. शेवटी ओंकार तिच्या ओठांजवळ लागलेल्या आईस्क्रीमवर त्याचे ओठ टेकवतो आणि बाजूला होतो. तिच्याकडे पाहत, बायको खूप टेस्टी होता आईस्क्रीम, आणि गाडी स्टार्ट करतो. इकडे गौरी एवढी शॉकमध्ये असते की काय झाले तिला प्रोसेस व्हायला वेळ लागतो आणि जसे तिला कळते की ओंकारने तिच्या ओठांजवळ लागलेला आईस्क्रीम खाल्ला तेव्हा ती चांगलीच लाजते आणि तिच्या ओठांजवळ हात लावत ती खिडकीतून बाहेर पाहते. राहून राहून तिला ओंकारचा स्पर्श आठवतो आणि ते आठवून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येत असते. ओंकारकडे पाहायची तर तिची हिंमत होत नाही, एवढी ती लाजली होती. इकडे ओंकारला पण कळत होते ती लाजली आहे म्हणून. तो मुद्दाम त्याच्या पीएला फोन करतो आणि उद्याच्या मीटिंगबद्दल बोलत असतो. आता कुठे गौरी पण काही वेळासाठी ते विसरून जाते आणि बाहेर पाहत असते. पलीकडून ओंकारचा पीए बोलतो, सर, तुम्हाला आत्ताच ऑफिसला यावे लागेल. जे क्लायंट उद्या येणार होते ते संध्याकाळी 7 वाजता ऑफिसला येणार आहे. ते ऐकून ओंकार नाराज होतो, कारण त्याला वाटले होते घरी गेल्यानंतर गौरीसोबत वेळ घालवता येईल, पण त्याला तर ऑफिसला जावे लागणार होते. तो नाराजीने, पोहोचतो मी 7 पर्यंत. त्याचे बोलणे गौरी ऐकत होती आणि त्याच्या बोलण्यावरून तिला अंदाज आला होता की ओंकारला ऑफिसला जावे लागणार आहे म्हणून, पण ती त्याला काही विचारत नाही. काही वेळात ते घरी पोहोचतात. ओंकारचे कॉल सुरूच होते. तो त्याचे आवरतो आणि गौरीच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत डोळ्यानेच खुणावतो, आलोच मी, कारण त्याचा कॉल चालू असतो. तो बोलत बोलत ऑफिसला निघून जातो. गौरी पण रूममध्ये येते आणि फ्रेश होऊन बेडवर आडवी होते. आता घरात ती एकटीच असल्यामुळे तिला करमणार नव्हते. ती बेडवर पडून मोबाईल पाहते. सगळ्यात आधी आईंना फोन करून सांगते पोहोचलो म्हणून. एकटी असल्यामुळे ती एक एक करून सगळ्यांशी बोलत होती. काही वेळाने सगळ्यांशी बोलून ती फोन ठेवते आणि पुन्हा मोबाईल पाहते. मोबाईल पाहत असताना तिचा कधी डोळा लागतो तिला पण कळत नाही.
प्रवास झाल्यामुळे तिला खूपच गाढ झोप लागली होती. इकडे ओंकार ऑफिसला पोहोचला आणि त्याच्या कामात बिझी झाला. कामात एवढा बिझी होता की गौरीबद्दल तो विसरून गेला. असेच 3-4 तास निघून गेले आणि गौरीला जाग आली आणि तिच्या लक्षात आले एवढ्या मोठ्या बंगलोमध्ये ती एकटीच आहे म्हणून. तशी तिची झोप उडाली आणि ती तडक उठून बसली. रूममध्ये इकडे तिकडे पाहून तिने भीतीने कावडा गिळला. तिने घाबरतच मोबाईल हातात घेतला तर 11:30 वाजले होते. बापरे, 11:30 वाजले तरीही आले नाही. आणि गौरी, तू पडल्या पडल्या झोपून गेलीस, ती मनातच बडबड करत होती. मी विचारू का यांना फोन करून किती वेळ लागेल म्हणून? आणि ती त्याला फोन लावणार की मध्येच थांबत. यांना नाही कळत का की बायको घरी एकटी आहे तर घरी लवकर यायचे म्हणून? आणि ती रागाने फोन बेडवर फेकते. तोच लाईट पण जाते आणि रूममधील अंधार बघून गौरी चांगलीच घाबरते. हे हे काय, आता लाईट का गेली? आणि लाईट गेली तरी बॅकअप लाईट का नाही लागले? खरं तर हे सगळे गावाला जाणार होते म्हणून अरुणाताईंनी घरातील काम करणाऱ्या माणसांना सुट्ट्या दिल्या होत्या आणि ते काम करणारे गडी माणसे जायच्या आधी बॅकअपचा स्विच बंद करून गेले होते. त्यामुळे बंगलोत कुठेच लाईट लागले नव्हते. त्यात गौरी बेडच्या खाली पण उतरायला घाबरत होती कारण रूममध्ये अंधारच अंधार दिसत होता. अहो प्लीज तुम्ही लवकर या ना, गौरी रडत रडत बोलत असते. इकडे ओंकार पण त्याचे काम संपवून घरी जायला निघाला होता. खरं तर त्याला घरी जायला खूपच उशीर झाला होता. त्याने दोघांसाठी बाहेरून जेवणाचे पार्सल घेतले आणि तो फायनली घरी पोहोचला. त्याने पाहिले की बंगलोमधील सगळे लाईट्स बंद आहे. त्याला आता गौरीची काळजी वाटू लागली आणि तो ताळताळ पावले टाकत मेन दरवाजाजवळ आला. त्याच्या जवळच्या कीने त्याने दरवाजा ओपन केला आणि आत येताच गौरीला आवाज येऊ लागला कारण पूर्ण बंगलोमध्ये अंधारच अंधार दिसत होता आणि त्याला पूर्ण खात्री होती की अंधार बघून गौरी नक्कीच घाबरली असेल म्हणून. तो तिला आवाज देत त्यांच्या रूमजवळ आला आणि दरवाजा ओपन केला. त्याचा आवाज कानावर पडला, गौरी. तसं तिने हुदका देत त्याला अहो म्हणून हाक मारली. तिच्या आवाजावरून कळत होते ती खूप घाबरली आहे आणि रडतही आहे. त्याने त्याच्या मोबाईलचा टॉर्च लावला आणि त्याला बेडवर घाबरलेली आणि रडत असलेली गौरी दिसली. तिला पण ओंकार दिसताच ती बेडवरून खाली उतरली आणि पळत जाऊन ओंकारला घट्ट मिठी मारली. तिने अशी अचानक त्याला मिठी मारली त्याचा ओंकारला आनंद झाला. पण ही वेळ आता गौरीला सांभाळायची आहे हा विचार करून त्याने त्याचा आनंद मनातच राहू दिला आणि तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवत तिला रिलॅक्स गौरी, मी आलोय ना, तिला समजावू लागला. ती मात्र रडत अहो तुम्ही का मला एकटीला सोडून गेलात? एवढ्या मोठ्या बंगलोमध्ये मी एकटीच होते, त्यात लाईट पण गेली, किती घाबरले मी, ती रडत रडत त्याला सांगत होती. त्याने हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि तिचे अश्रू पुसले. गौरी शांत हो, मी आहे ना. आणि त्याने तिला दोन्ही हातात उचलून घेतले आणि बेडवर घेऊन गेला. तोच लाईटही आली. त्याने तिला पाणी दिले. घाबरलेली असल्यामुळे तिने पण पूर्ण पाणी संपवले. बरं तू फ्रेश हो, आपण जेवण करूया. खरं तर खूप उशीर झाला आहे त्यासाठी सॉरी. यापुढे असं नाही होणार. तुला एकटीला सोडून मी कुठेही जाणार नाही, तो तिच्या हातात हात ठेवत बोलला. गौरी फक्त त्याच्याकडे पाहत होती कारण त्याला तिची किती काळजी आहे हे त्याच्याकडे बघून कळत होते तिला. जा जाऊन फ्रेश हो. तशी ती फ्रेश व्हायला निघून जाते. ती फ्रेश होऊन बाहेर येते तोपर्यंत ओंकारने दोघांसाठी एकाच प्लेटमध्ये वाढून घेतले होते. ती बाहेर येताच तो फ्रेश व्हायला गेला आणि पटकन फ्रेश होऊन बाहेर पण आला. ती सोफ्यावर जाऊन बसली होती. ओंकार पण तिच्या शेजारी जाऊन बसला. त्याने एक घास घेतला आणि गौरीच्या समोर पकडला आणि डोळ्यानेच खुणावून खा म्हणून सांगितले. तिला पण भूक लागलेली असल्यामुळे तो घास खाल्ला. ओंकार खूप प्रेमाने तिला भरवत होता आणि तो पण खात होता. गौरी तर त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होती कारण याआधी तिला तिच्या बाबांशिवाय कुणीही असे प्रेमाने भरवलेले नव्हते. त्यांचे खाऊन झाल्यानंतर ओंकार सगळं सामान घेऊन किचनमध्ये जातो. गौरी मात्र रूममध्ये शांत बसून होती. तो वर येतो तर ती काहीतरी विचार करत असताना त्याला दिसते. तो तिच्या शेजारी बसत, बायको आपण थोडा वेळ गॅलरीमध्ये बसायचं का? तशी ती तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि हो म्हणून मान हलवते. ते दोघं गॅलरीमध्ये येऊन बसतात. बाहेर थंडगार वारा सुटला होता. खूप भारी वाटत होते. रात्र असल्यामुळे कसलाच आवाज नव्हता. खूप शांत वाटत होते. बायको आईस्क्रीम खाणार?
तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते. अगं अशी काय पाहते, मी फक्त विचारले आईस्क्रीम खाणार का? पण या वेळेला तो हसत, खायचा का ते सांग. तशी ती हो मध्ये मान हलवते. तो पटकन खाली जातो आणि फ्रीजमधून आईस्क्रीम घेऊन येतो. खरं तर त्याने येतानाच पाहिले होते गौरीला आईस्क्रीम किती आवडतो म्हणून. तो ऑफिसवरून येताना जेवणाच्या पार्सलसोबत आईस्क्रीम पण घेऊन आला होता. तो आईस्क्रीम घेऊन वर येतो आणि तिच्या शेजारी बसतो. एक डब्बा तिला देतो आणि एक तो घेतो. दोघं आईस्क्रीम खातात. खात असताना शांत असतात. काहीही बोलत नाही. आता काय बोलायचे म्हणून ओंकार विचार करून बोलायला सुरुवात करतो. गौरी, ते म्हणजे तुझे कॉलेज तुला मुंबईलाच पूर्ण करायचे की पुण्याला? ते असेही माझे लास्ट इयर आहे, तर मला वाटतं मुंबईला पूर्ण करायला हवे. ती कचरत बोलते. ठीक आहे. ओंकार एवढंच बोलतो आणि आईस्क्रीम खातो. तो खात असतो आणि गौरी मात्र त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. अहो, खरंच तुम्ही माझा किती विचार करता ना, ती मनातल्या मनात बोलत असते. त्याचे तिच्याकडे लक्ष जरी नसले तरी त्याला माहिती होते ती त्याच्याकडे पाहते म्हणून. तो मुद्दाम तिची मस्करी करत बोलतो. बायको माझ्याकडे अशी पाहत राहशील तर आईस्क्रीम तुला प्यावं लागेल. तशी ती भानावर येते आणि गोंधळून आईस्क्रीम खाते. तिला गोंधळलेली बघून ओंकार मात्र गालातल्या गालात हसत असतो. त्याचा आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर ते बराच वेळ तिथेच बसून होते, पण काहीही बोलत नव्हते. बसल्या बसल्या गौरीला खूप झोप येत होती आणि तिने डोळे बंद केले आणि ओंकारच्या खांद्यावर डोकं टेकवले. तिला खूप झोप आली असल्यामुळे तिला कळलेच नाही की तिने ओंकारच्या खांद्यावर डोकं टेकवले म्हणून. तिचा स्पर्श होताच ओंकारने तिच्याकडे पाहिले तर ती खूप शांत झोपलेली होती. ओंकार तिच्याकडे प्रेमाने पाहत, बायको तुला असा आधार द्यायला मी शेवटपर्यंत तयार आहे. फक्त एकच इच्छा आहे की तू मला लवकरात लवकर समजून घेऊन माझा स्वीकार करावा. या व्यतिरिक्त मला तुझ्याकडून दुसरे काहीही नकोय. आणि तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो आणि हळूच उचलून तिला आत रूममध्ये घेऊन येतो. बेडवर नीट झोपवून तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो आणि तो पण तिच्या शेजारी आडवा होतो. तिला पाहत त्याला पण कधी झोप लागते त्याचे त्याला कळत नाही. रात्री झोपमध्ये दोघं कधी एकमेकांना मिठी मारून झोपतात त्यांना पण कळत नाही. बघूया पुढील भागात गौरी आणि ओंकारचे हळूहळू फुलणारे प्रेम. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर हाईप पण आठवणीने करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.